आज आपण जास्त तेलाचा किंवा मसाल्यांचा वापर न करता भेंडीची भाजी बनवतोय। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। त्यानंतर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने साफ करून चिरून घेतलीये। ती भेंडी यामध्ये घालायची आणि मध्यम आचेवरती 70 ते 75% शिजेल एवढा वेळ परतून घ्यायची। त्यानंतर एखाद्या बाउलमध्ये काढायची। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल गरम झाले की 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत। तो ठेचलेला लसूण घालायचा आणि मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालायची। त्यासोबतच अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर घालायची। पुन्हा एकदा भेंडी 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा भेंडी 1 मिनिटभर परतून घ्यायची। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। झाकण ठेवून भेंडी शिजवून घ्यायची। भेंडी आधीच 70 ते 75% शिजवून घेतली होती, त्यामुळे 5 ते 6 मिनिटात लगेच शिजते आणि ते तुम्ही बघू शकता मस्त मोकळी अशी भेंडीची भाजी तयार झाली। मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता।